सुभाष भाऊजी, अहो आता राग धरून काय होणार आहे? हा, असं नका करू. मला मान्य आहे की झाली आहे चूक त्यांच्याकडून, पण अहो तुम्हाला सोडून कुठे जातील? ते आपल्याच पुरी आहेत ना. उमाताई, मला आता खरंच समजत नाही काय करायचं ते. पण माझ्या बायकोची अवस्था ज्यांच्यामुळे झाली आहे ना, ते मला इथं कुणीच नको आहेत. म्हणजे आम्हाला काही झालं ना तर आयुष्यभर यांना माफ नाही करणार. उमा, सुभाष बरोबर बोलतोय. ही काय पद्धत झाली का वागायची? हा 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 सगळा पोरखेळ वाटतोय का मुलींना? त्याचे परिणाम बघतेस ना तू काय झाले ते. आपण या बाबतीत काही बोलायलाच नको. इथे आपली पोरगी कधी काय कसं वागेल ह्याचा तरी काही नेम आहे का? आकाश, तू आणि साक्षी जरा पमाच्या घरी जाऊन या ना. जरा जाऊन बघ पोरी तिथे गेल्या आहेत का. हा, आणि सांभाळ जरा त्यांना. हो, तू काळजी घ्या. नीट जा. येतो बघ. मॅम मॅम काहीतरी खाऊन घ्या ना. तुमच्यासाठी मी स्मूदी सांगू? स्मूदी नाहीतर मग सँडविच सांगू? नाहीतर मग एक काम करते, चिया पुडिंग सांगते. चिया पुडिंग. हा, नको, मला कुठलं जेवण गोड लागणार आहे का? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मस्त झणझणीत मिसळ खा. हा, नको, मला काही नकोय खायला, प्लीज. असं काय करता मॅम? खा ना थोडंसं काहीतरी प्लीज. बिंदू, मला खायचं नाहीये, प्लीज जा तू, प्लीज. ठीक आहे. काय त्या पोराचं नाव? खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वाल्यांचे धाकटे सुपुत्र गौतम खानोलकर. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. आसावरी सोबतचं लग्न तोड. माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. मला नकोय जेवायला. तुला आय नो तू रागवलेस माझ्यावर, पण किमान 2 घास खाऊन घे. अगं सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, तब्येत बिघडेल तुझी. आमच्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतेस? 2 घास. आई अगं